येस. एक्सक्यूज मी, मिली जकातदार आपणच का? आपण नाही, मी एकटी. गुड सेन्स ऑफ ह्युमर. गुड सेन्स ऑफ ह्युमर. बाय द वे मी सुशील आहे. मला तुमच्या चारित्र्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. नाही नाही, माझं नाव सांगतोय मी. सुशील इनामदार पस्तावाल. हो. पस्तावाल विवाह मंडळाच्या रेफरन्सने मी आलोय. ओ तुम्ही. हा हा. पण मग तुम्ही एकटेच आलात, तुमचा मुलगा नाही आला? कोण हसलं? सगळ्यांचं असं होणार बघा. ऍक्च्युली मीच मुलगा आहे. मीच मला घेऊन आलोय. अरे म्हणजे माझ्या दिसण्यावर जाऊ नका, मी हृदयाने मनाने प्रचंड तरुण आहे. प्रत्यक्षात वाटलं होतं त्यापेक्षा खूप सुंदर आहात. थँक्यू. चला लग्न करूया. अरे! सॉरी सॉरी, मला एकदम राहवलं नाही. थांबा. हो नाही, ऑब्विसली आपलं आता बोलणं होईल. बोलणं? आवडी निवडी एकमेकांच्या जाणवल्या नाही. करेक्ट आहे. तुम्ही विचारा प्लीज. काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही विचारा. ठीक आहे, मी विचारतो. लेडीज फर्स्ट. सॉरी, मी गोंधळ झालाय. सॉरी, काय झालंय तुम्हाला बघून एकदम हे झालंय. इट्स ओके. तुमचं शिक्षण कुठपर्यंत आहे? मी एमकॉम आहे. अरे वा, एमकॉम का? हो. वा वा वा. आणि तुम्ही? मी दुकॉम आहे. सॉरी, माझं दुकान आहे. दुकान आहे माझं दुकान आहे. मी 24 तास उघडा असतो. हो. काय बोलता? अरे मेडिकलचं दुकान आहे. आपण म्हणतो ना, तो मेडिकलवाला तो 24 तास उघडा असतो बघ. मनोज 24 तास उघडा असतो. मनोज मधून घेऊन ये असं म्हणतो आपण. म्हणतो की नाही? हो, पण सांगताना मेडिकल आहे असं सांगा ना. 10 वेळा उघडा. येस येस, ऑफकोर्स. मी ऍक्च्युली तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. हो. आपली पहिली भेट आहे म्हणून Thank you. तुम्हाला खूप गिफ्ट आवडेल. थँक्यू. आणि खरं तर ही माझी आपण आज जाऊया का कॉफी शॉप मध्ये बसूया का? नाही, इट्स नको ओके. नको, खर्च होईल उगीच नको. अरे! नाही नाही, आता बाहेर भेटलो तर बाहेरच हे करूया. एक गिफ्ट द्यायचं होतं तुम्हाला. द्या. हा. हे माझ्यातर्फे तुमच्यासाठी. थँक्यू. ऍक्च्युली मुलीला कसं देतात मला माहित नाही. असं काहीतरी. इट्स ओके. नाही, अरे नॉर्मल द्या, चालेल. आवडेल तुम्हाला. खूप उपयोगी वस्तू आहे तुमची. काय याच्यात? डिसेंट्रीवरच्या गोळ्या आहेत. हो. अरे ह्या उपयोगी वस्तू आहे. नकोय मला. आई मला नेहमी सांगायची, कधी भेट देताना ना दुसऱ्याला उपयोगी वस्तूच द्यावी. की बघा तुम्हाला होईल 6 महिन्यात कधीतरी होईल. नको नकोय मला. काही आजोबा वगैरे नाही आहेत अरे नाही, नकोय. नाही होणार उपयोग. ऍक्च्युली मॅचिंग होत्या गोळ्यांचा रंग आणि तुमच्या ड्रेसचा रंग. मॅचिंग आहे म्हणून घेऊन जाऊ. नकोय मला. पहिली भेट आहे ना आपली. पहिल्या भेटीत गुलाब द्यायला पाहिजे. तुम्ही जुलाबाच्या गोळ्या आणल्या. ऍक्च्युली सॉरी, पण अगदी शेवटच्या क्षणी मोह झाला तर मला सांगा, मी लगेच देईन नकोय तुम्हाला. नकोय. ओके ओके, हरकत नाहीये. तर हे तुमचं शिक्षण नाही सांगितलं तुम्ही. माझं शिक्षण विचारलंच नाही ना तुम्ही. माझं सांगितलं तुम्ही. हो, मी दुकान आहे. पण माझं मूळ शिक्षण डोंबिवलीत झालं. फडके विद्यालय. ओ, फडके विद्यालय. राईट राईट. फडके विद्यालयात माझं शिक्षण झालं. अरे वा. 10वी पर्यंत मी फडके विद्यालयात होतो. हा, हा. 10वी नंतर फडक्यातून हे पोतेर बाहेर पडलं. सॉरी, म्हणजे मी बाहेर पडलो. आणि मग पुढे काय झालं, मग मी इथे आलो मेडिकलला. हा, हा. माझं कसं काय फार झालं नाही. पण माझा भाऊ होता ना, तो माझ्या वर्गातच होता. हो. आम्ही दोघे एकत्र 10वी झालो. म्हणजे अरे वा. 10वी 10 एकत्रच अरे झालो. वा. पण आमच्या दोघांसमोर 2 रस्ते होते. एक होता तो जवानीची अकड होती. अकड, आपली अकड असते ना. सॉरी, तुमच्याबद्दल पण सांगा. मी माझ्याबद्दलच सांगतोय. तुमच्या काही सांगा, तुम्हाला काय काय येतं? मला झोप येते, आळस येतो, शिंक, सर्दी, खोकला. नाही नाही, तसं नाही मला म्हणायचं. घरी काय काय येतं? घरी हा. घरी लाईट बिल, पाणी बिल. आता गॅस नवीन कनेक्शन झालं ना, त्याचं 1 बिल येतं ना. आईला काय स्क्रॅच कार्डवर लागलात का? नाही, हे वेगळीच उत्तर तुम्ही देताय. मला म्हणायचं आहे काय काय येतं म्हणजे हे याचं काय काय? हा हा, हे येतो. आडवा हात 4 वेळा, रेमटवून. अरे तो सगळ्यांनाच येतो. स्वयंपाक करता येतो का हा प्रश्न आहे. करता येतो का? हा. झोपलात की काय? बराच वेळ असं झालं. सॉरी. म्हणजे तुम्ही करेक्ट प्रश्न होय विचारला. होय. सुगरण आहे मी. तुम्ही सुगरण आहात? मग मिली नाव सांगितलं ते तुम्ही. अरे मी नाव आहे. मग सुगरण काय आहे? सुगरण म्हणजे चांगला अच्छा स्वयंपाक. अच्छा, त्याला सुगरण म्हणतात. हो हो, सॉरी सॉरी सॉरी. मला ना सुगरण म्हटलं आडनाव वेगळं आहे की काय तुमचं? सॉरी नाही, सॉरी. येस येस. काय झालं, मागच्या आठवड्यात ना आमच्याकडे पाककला स्पर्धा होती. हो. पुरणपोळ्या करायच्या होत्या. मग मी भाग घेतला होता. हा. पहिलं बक्षीस मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. परीक्षकांनी शेरा सुद्धा दिला. काय? पापड उत्कृष्ट होता. युनिक आहात तुम्ही. मला अशीच बायको पाहिजे होती. आवडलात मला तुम्ही. खरंच सांगतो, काहीतरी वेगळं आहे. म्हणजे नॉर्मल 4 बायका असतात तशा तुम्ही नाही आहात. तुम्ही वेगळे आहात, याचा मला आनंद आहे. तुमचं नाव काय म्हणालात तुम्ही?
मिली 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 खूप गोड नाव आहे. थँक्यू. पण ना आई मला लाडानी मॅगी म्हणते. अच्छा, म्हणजे आईने मॅगी नाव ठेवलंय. हो. आईने का 2 मिनिटात ठेवलं का? जस्ट एक जोक केला, मस्करी, बाकी काय नाही. बाकी घरी कोण कोण असतं? घरी आई बाबा. अरे वा, एक आई एक बाबा का? एक आई एक बाबाच असतात ना. सॉरी, एक आई एक बाबाच असतात. मग माझे 75 बाबा आहे, असं कोणी म्हणतच नाही. सॉरी सॉरी, एक आई एक बाबा. Yes. आई माझी इंदोरची. अरे वा, आई इंदोरची का? हो. आणि बाबा काय आउटडोरचे का? आई इंदोरची म्हणजे बाबा आउटडोर. इंदोर शहर आहे ना मध्य प्रदेशात. ओ माय गॉड, ओ हो येस येस, इंदोर इंदोर. आई इंदोरची. Yes. अच्छा अच्छा अच्छा, माझी आई इंदोरची. नाही नाही, हे भांडूपची. बाबा माझे इंदोरचे. ते पण भांडूपचे. कशाला सांगतोय? जस्ट एक माहिती देऊन ठेवतो तुम्हाला, घरी गेल्यावर प्रश्न नको पडायला असं म्हटलं. ओके ओके. येस येस, घरी तुमच्या हे आहेत म्हणजे आई बाबा हो, वगैरे हो, आहेत. हो. आणि तुम्ही आणि भाऊ तो तिकडे भाऊ अमेरिकेत. हो. आणि तुम्ही माझ्या समोर आहात. येस येस, ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. बाकी काही अनुभव कामा काय काही मी आधी लायब्ररियन होते. आधी तुम्ही काय होता? लायब्ररियन. मग चावायचात? का? माझ्या मित्राकडे लायब्ररीने एवढा मोठा घेऊन फिरतो तो, बापरे. अहो तो लॅब्रेडॉर कुत्रा. ओ अच्छा, लॅब्रेडॉर कुत्रा. अच्छा अच्छा, सॉरी सॉरी, मला तर गडबड झाली. लायब्ररियन म्हणजे ग्रंथालयात कामाला होते. हो हो, ग्रंथालयात कामाला होता हो. का? आणि आता छान कॉर्पोरेट वगैरे असतात. येस येस येस. वा, वा, पण वा. असं कुत्र्याचं वगैरे नाव परत काढू नका. का हो? मला नाही आवडतो कुत्रे. हो? मग अरे बाबा, मलाही आवडत नाही कुत्रा. काय सांगताय? एकदा मला चावला होता इथे. चावला कसला? जेवला होता. मोठा लचका ना घेऊन दे 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 मला, ते परत असं मी मागे लागलो होतो त्याच्यात. जबरदस्त हे असतात ते. कुत्रे आवडत नाही तुम्हाला? कुत्रे नाही आवडत, पण मांजर आवडते. तुम्हाला काय म्हणाला? मला मांजर आवडते. मग मला तुमच्या ताटाखालची व्हायला आवडेल. काय? बोकड. हे मांजर. आता मांजर म्हणाला. मला मुद्दाम करता का हो गडबड, तुम्ही? सॉरी नाही, गडबड झाली. खरंच सांगतो मी. काय झालं, मी पुन्हा एकदा सांगतो, एवढी सुंदर मुलगी आजपर्यंत माझ्या समोर कधीच आलेली नव्हती. थँक्यू. तुम्ही तुमच्याबद्दल सांगितलं, मी हो. माझ्याबद्दल सांगू का? प्लीज प्लीज सांगा. येस येस. सांगा. माझ्या घरी माझी आई आणि माझे बाबा असतात. अरे वा. आणि माझा भाऊ तर तुम्हाला माहिती हो, आहे, अमेरिका. आकड आणि आयकॅड. याच्यामध्ये तो आयकॅडला गेला, मी इथे. तर आजोबा आता होते 3-4 महिन्यांपूर्वी, पण ते गेले आता, कॉमेडी गेले. अय्या, कॉमेडी गेले म्हणजे कुठे? म्हणजे त्यांचं कारण लोकांना कळल्यावर लोक हसायला लागले. म्हणजे आता अंतयात्रा सुद्धा कैसा बुड्ढा गाया असं तसं तर जात होते. असं त्यांचं कारण. सॉरी. अहो नाही, खरं सांगतो, तुम्ही कारण ऐकाल ना कसे गेले तुम्ही सुद्धा हसाल. काय झालं, 31 डिसेंबर झाला ना आता, तर त्यांचा एक म्हाताऱ्यांचा ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे, वी आर यंग्स म्हणून. तर ते सगळे म्हणाले की 31 डिसेंबरला मस्त याची पार्टी करूया. मग ते सगळे लोणावळ्याला गेले. आता आपापलं, आता माझ्या आजोबाने थोडंसं जास्त घेतलं, तो थोडेसे हे झाले, ते हाय झाले. आणि मग म्हणाले, एक त्यांना गुहा दिसली. आता गुहेत जातो आणि सिंहाची आया खेचून आणतो. सगळ्यांनी चढवला, गेलाय गुहेत. गेले मग सिंहाने खाल्लं की काय? ही गुहा नव्हती, रेल्वेचा बोगदा होता, रेल्वेने उडवला. हसलात की नाही? सॉरी सॉरी सॉरी. माझं तेच म्हणा, कॉमेडी गेले. सॉरी. मी तेच सांगतोय, सगळे हे जुने सगळे असे हसत होते माहितीये का? मग ते 13वाला भरजे ते पण कसे राहतात, असं तसंच ते सगळं हे होतं. नाही, पण माझे बाबा आहेत घरी, पण बाबांचं ना सगळे माझ्या मागे लागले, लग्न कर लग्न कर लग्न कर. पण माझे बाबा म्हणतात नाही. का? बाबांचं थोडंसं तुम्हाला आवडणार नाही, पण बाबा म्हणतात की लग्न काय करू नको. लग्न म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की लग्न हे रेल्वे स्टेशनवरच्या सार्वजनिक टॉयलेट सारखं असतं. जे बाहेर उभे असतात त्यांना आत जायची घाई, आत बसलेला कधी एकदा बाहेर पडतो यायची घाई. पण माझं तसं नाही. यू सी द फंडामेंटल्स ऑफ द टुर्नामेंट्स वेरेवर यू गो, ऑल द ओव्हरऑल द वर्ल्ड ग्लोब. इंग्रज आपला देश सोडून गेले त्याला खूप वर्ष झाली. आता त्यांच्यावर सूड उगवून काय फायदा? हे प्रचंड हुशार आहात. खरं सांगा, ऑफिसमध्ये तुमचा रेकॉर्ड जबरदस्त असणार. खरं सांगा. आज शाबास, मला माहिती आहे. आता ऑफिसमध्ये आमचं 3rd क्वार्टर झालं ना, मला प्राइज मिळालं बेस्ट परफॉर्मर म्हणून. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन, खूप अभिनंदन. येस येस. आता मग काय, आम्ही 4th क्वार्टरची तयारी करणार. अरे वा, 3rd क्वार्टर नंतर आता 4th क्वार्टर. क्या बात. तुम्ही काय करता जनरली 3rd क्वार्टर नंतर? मी ओकतो. माझी कॅपॅसिटी 2 क्वार्टरचीच आहे, पण मग मित्र म्हणतात चल ना उद्या रविवार घे ना, काय होत नाही. मी मला आवडत नाही ते सगळं. मी त्याच्याबद्दल आता का विचारीन तुम्हाला.
ऑफिस मध्ये काम करण्याची पद्धत असते ना, इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली. पण माझं ऑफिस नाही ना, मी उघडा असतो ना तिकडे. काय ते कशात आहे नका हो. कशात मेडिकल, सॉरी नावं दिवसतो तुम्ही नेहमी. मी तिकडे असल्यामुळे मला ते काही हे फरक पडत नाहीये. तुमच्याकडे तसं नसतं. नाही ना, हे साडी डॉट दे ना, एक हे चार डॉट हे काय दे ना, हे असं नसतं ते. आमच्याकडे काही तसं काही हे नसतं काही फाल. छान. बाकी आवडत आहे मला तुम्ही. बाकी आवडी निवडी काही हे सांगा. येस, तुम्हाला वाचायला आवडतं? काय ते? तुम्हाला वाचायला आवडतं? हो, मला वाचायला आवडतं. अपघात होणार असेल मला वाचायला आवडतं. कशाला मारायचा घेऊ उडवून, कशाला मारायला जायचं? मी जातं तर कशाला जायचं आपल्याला? अरे वाचायला तसं वाचायला नाही हो, ते सगळ्यांनाच आवडतं. वाचन बुक रीडिंग. अरे बापरे, माझं खूप प्रचंड वाचन आहे. क्या बात आहे. पु ल देशपांडे माझे आवडते लेखक आहेत. हो, तुम्हाला माहिती आहे की नाही? पु ल देशपांडे अरे खूप मोठे. म्हणजे त्या लेखकाचं इतकं म्हणजे म्हणतात ग्रेटनेस काय त्या लेखकाचा, की एवढे जगात आपल्या देशातले सगळ्यात श्रीमंत लेखक असूनही तरी सामान्य माणसासाठी लिखाण केलेलं. एक मिनिट, पु ल देशपांडे श्रीमंत? या देशातले सगळ्यात श्रीमंत आहेत. हे काही मला कळलं नाही. अहो, या देशाचे बँकांचे एटीएम आहेत, त्यांचे मालक पुलं आहेत. हो, हो, त्यांचं नाव त्याच्या काचेवर बाहेर लिहिलेलं असतं, पुलं 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 पुलं. अरे बाबा मोठे. अहो ते इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं. पुश म्हणजे ढकला, पूल म्हणजे ओढा, असं असतं ना. काय सांगता? मग अरे बापरे, हे मला माहितीच नव्हतं. अरे बापरे, परवा मी व्याख्यान दिलं. कशावर? पु ल देशपांडे एटीएमचे जनक म्हणून. लोक आली होती. एकच होता मंडपवाला, तो पण कानफडात मारून गेला. आता मला कळलं. तेव्हाच कळायला हवं होतं. अरे बापरे, थँक्यू. मला ऍक्च्युली अशीच बायको पाहिजे होती, माझ्या चुका निस्तरणारी, चुका दुरुस्त करणारी. थँक्यू फॉर बिंग माय वाईफ. जेव्हा व्हाल तेव्हा असं मी म्हणेन तुम्हाला. असं तुम्हाला आवडतं की नाही वाचायला? ऑफकोर्स आवडतं. होय, काय काय आवडतं? काय वाचता? जेफ्री आर्चर. नाही, वाचायला काय आवडतं? तेच सांगते, जेफ्री आर्चर. माहितीये का नाही? नाही माहिती. अरे हे माहिती नसणार मला. काय नाव? काय? जेफ्री आर्चर. जेफ्री आर्चर लहानपणापासून वाचतोय मी. जेफ्री आर्चर म्हणजे माझ्या कपाट अख्खं पुस्तकांनी भरलेलं. काय सांगता? जेफ्री असतात ते वाचतात जाऊन तिकडे. आपले बस जेफ्री आर्चर लाईक. ओ हो काय नाही जबरदस्त. कुठलं पुस्तक आवडतं त्यांचं? एक असं नाही सांगता ना, एक आहे पुस्तक मला. कुठलं? ते आयताकृती आहे आणि त्यात पानं आहेत. मस्त मला इतकं आवडत मला, इतकं. बाकीच्या पुस्तकात पानं नसतात. मी सगळीच पुस्तकं आयताकृती आणि पानं. हो बरोबर आहे. नाव सांगा ना. एक जेफ्री आर्चरचं बीजगणित म्हणून आहे, ते खूप छान आहे. ऍक्च्युली झालं काय, माझं ना मला सध्या मी स्वतः साहित्यिक असल्यामुळे मला बाकीच्या वाचनाला वेळ मिळत नाही. काय सांगताय? साहित्यिक तुम्ही स्वतः? हो, मी कथा संग्रह, काही गझल्स, काही शेरो शायरी सुद्धा, माझी पुस्तकं सुद्धा बाजारात आलेली आहेत. हो, नुकतंच एक पुस्तक आलेलं आहे, गवताचे भाले नको तिथे टोचतात. त्याच्यात एक मी शेर लिहिलेला आहे उर्दू, तुम्हाला कदाचित आवडेल. इफ यू डोंट माइंड. प्लीज ऐकवा. हा ऐकवा. त्याच्या आधी तुम्ही अर्शद वारसे म्हणता ते म्हणा. अरे काय? इर्शाद. सॉरी. एक शेर ऐकू. इर्शाद. काय गंमत आहे बघा, लेखकाची काय ताकद असते. छोट्या वाक्यात सुद्धा केवढा. ऐकवा. येस ऑफकोर्स. ये भी कोई जीना है. वाह. ये भी कोई जीना है. याला पायरी नाही, कठडा नाही. ये भी कोई जीना है. या बात. ये है भाई. ये ताली आहे भाई. ये ताली आहे भाई. उर्दू म्हटलं ते टाळ्या का? उर्दू. ए रेकॉर्डिंग नका करू रे. हा, ये है भाई, ये है. उर्दू म्हणालात ना. ये सरप्राइज एलिमेंट है. उधर कैसा है, रिकॉर्डिंग मत करो तुम्ही करेगा. ये सरप्राइज एलिमेंट है. वैसा हमारे इधर भी है. अरे भाया रेकॉर्डिंग मत करो. सरप्राइज एलिमेंट. तुम्हाला वाटलं की मराठीत असेल पण मी हिंदीत दिलं. ये बात है. म्हणजे अनेक ऍक्च्युली हा जो गझलचा संग्रह आहे, गवताचे भाले नको तिथे टोचतात, त्याला अनेक पारितोषिकं सुद्धा मिळालेली आहेत. हो, मध्यंतरीच्या काळात एका सामाजिक संस्थेने त्याला आला मोठा शाणा हा पुरस्कार दिला. अजून एका सामाजिक संस्थेने तू तुझ्या जिंदगानीवर हा पुरस्कार दिला. आणि एकाने तर मला स्टेजवर बोलवलं आणि कानात सांगितलं की
दात तोडून या बात आहे म्हणजे याच्यापेक्षा मोठा काय पाहिजे पुरस्कार मला सांगा बरं. हा पुरस्कार नाही, मग? धमकी दिली त्यांनी. अरे, अरे म्हणजे हत्या करता. धमकी आहे? ओले धमकी दिली मला त्याने. नाही हो मला पुरस्कार वाटतं. दात तोडी हा पुरस्कार. हो असू शकतो ना. दा म्हटल्यावर काहीतरी त्यांचं नाव असेल ना, ताते बीते असं मला वाटलं की असं काही असेल. ऍक्च्युली काय झालंय, नवीन एक मी कथासंग्रह लिहिलेला आहे आणि त्यात एक छोटीशी कविता सुद्धा लिहिलेली आहे. तर त्या कथासंग्रहाचं नाव आहे आईच्या गावात लावलं बाबांचं झाड. ही नाव कोणी हो. ठेवलीत ना त्याला. फार मीच ठेवलेली आहे. तर एक कविता आहे, तर माझी ती कविता ऍक्च्युली अर्धवट राहिलेली आहे. ती माझी कविता पूर्ण होत नाहीये. तर कृपया मी प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतो की मला यमक सापडत नाहीये. जर कुणाला यमक सापडलं तर कृपया मला मागे येऊन सांगा, माझी कविता पूर्ण होईल आणि मी ते पब्लिश करायला टाकेन. खूप सुंदर कविता आहे, 4 ओळी फार सुंदर जमलेल्या आहेत. पावसावर कविता आहे. डोळ्यासमोर धुंद पाऊस राहणार, असे ढग छान ओथंबलेले आहेत. एक एक थेंब बारीक बारीक पाऊस पडतोय. संपूर्ण ठिकाणीचं धुकं आहे आणि कवी म्हणतो, आला आला पाऊस भिजले सारे अंगण, आला आला पाऊस भिजले सारे अंगण, घसरला पाय माझा सुजले माझे. अंगणला यमक जुळेल असा आपला कोणता अवयव आहे ते जर मला कोणी सांगितलं तर माझी कविता पूर्ण होईल. एकदा कृपया मला सांगा. काय काय हा अवयव जर इथे कोणाला सुचला ना, सगळे जण मागे येऊन तुमचा तोच अवयव सुचवतील. नको करू ही कविता. काय सांगता? म्हणजे तो अवयव मला आहे? अरे आहे बापरे. शोधताच दिसणार आहे असा नका करू. न दिसणार अशा जागी आहे तो. माय गॉड. आहोत आपण. अरे मला माहित नव्हतं हे. अरे बापरे, हे बोलायला नको ही कविता. जाळून टाका हो कविता. हो हो जाळू जाते. नको बाबा नको बाबा. अरे बाबा क्या क्या पोस्टर है भाई, देखो भाई ये क्या है, कौन है ये समीर चौगुले, कौन है ये? लव यू लव यू लव यू लव यू. येस येस थँक्यू थँक्यू थँक्यू. तो भाई हे असं आहे. तर बाकी सगळं झालेलं आहे. तुम्ही बघितलं माझं काय हे आहे ते. नाही, तुम्हाला वाचनाची आवड आहे, साहित्यिक आहात, होय होय. संगीताची आवड असेलच. काय अरे हे एकदा घेऊन जाऊ दे. तिकडे पण दाखवा जरा. थँक्यू 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 सो मच. दादा बसा आता जागेवर. नाही म्हणजे सगळ्यांना आनंद घेता स्किटचा. हा तर असं आहे. तर ही कविता सगळ्या साहित्यिक एवढं माझं काम आहे. तुम्ही वाचनाची आवड आहे, तुम्हाला साहित्यिक आहात, हो संगीताची आवड असेलच. लहानपणापासून या बात. समोरच्या बेंचवर बसायची. 4थीत असल्यापासून मला आवडायची. छोट्या 2 वेड्या असायच्या. म्हणजे क्यूट. मला 3दा प्रपोज मारलं होतं, त्या भावाने तुडवला होता मला, पण मी नाही. अहो ऐका, कोण? संगीता परत म्हणून एक मुलगी होती समोर बसायची. मुलीबद्दल विचारेन का मी आता? तुम्हाला भेटायला आलेल्या मुलीबद्दल विचारेन. नाही. म्युझिक, संगीत. ओ माय गॉड, संगीत म्हणजे ते हे म्युझिक. म्युझिक. ओ हो म्युझिक इज यू आर माय वाईफ. सॉरी म्युझिक इज माय लाईफ. काय सांगता? म्युझिक माझ्या हा कुठला अवयव आहे? मनगटात आहे. म्युझिक माझ्या मनगटात आहे. ऍक्च्युली मी शिकलो सुद्धा आहे म्युझिक. कोणाकडे? खूप. कुमारजी गंधर्व. कुमारजी सानू. राह में उनसे मुलाकात हो गई, राह में उनसे मुलाकात हो गई, जिसे डरते थे वही बात हो गई. हे जे कुमारजींचं आहे ना, ऐका ना, हे जबरदस्त आहे. ऐका ना. हा बोला ना. जरा मागे जाऊन नाक शिंकरून येता का? का हो? सोनल्यासारखं वाटतंय. नाही नाही, कुमारजींनी हेच मला शिकवलेलं आहे. हा, कुमारजींचं गाणं मी किती एका लवग्यासारखं शिकलेलो आहे. एवढं? नाही जमत तर नाही करायचं ना. कुठे उभे, रस्त्यावर उभे होत आपण, लोक बघतोय. काय चाललंय? सॉरी गुडघे वाटे बदलावे लागतील त्या. ही ऑलरेडी बदलली आहे. काय गंमत केली हो. अशी कशी बदलत मी. जस्ट एक मजा घे. तुम्हाला आवडते की म्युझिक, संगीत? ऑफकोर्स. म्युझिक कोणाला नाही आवडत? काय आवडतं? बीटल्स. ओ वाव. बीटल्स. हो 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 हो.
बिटल्स इज मी 9वीत असल्यापासून मी बिटल ऐकतोय. काय सांगता? बिटल मी जोर असतात बिटल त्याला सांगतोय बिटल आहे काय बिटल जबरदस्त आहे. कुठलं गाणं आवडतं? नाही, एक नाही सांगता येणार. नाही येतं एक नाही सांगता येणार. येतं. एक फेवरेट असतं की नाही? एक असतं. होय, एक नाही सांगता येणार, पण त्यातलं ते मला खूप आवडतं ते बिटल आहे पिक्चर मध्ये का, ते मला जबरदस्त आवडतं. ऍक्च्युली काय झालंय, पिक्चर वर माझा जास्त भर आहे सध्या. काय सांगताय? पिक्चर्स मी रसग्रहण करतो. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला वगैरे जातो, रसग्रहण करतो. तुम्हाला आवडते का पिक्चर? ऑफकोर्स, कोणाला नाही आवडत बघा. कुठला फेवरेट आहे? गॉन विथ द विंड. ओ माय गॉड, 70 वेळा बघितलाय मी. काय सांगता? गुंडापा विथ द विंडो. गॉन विथ द विंड. हा, गेंडा विथ द हे. गॉन विथ द विंड 70 वेळा पाहिलाय ना? होय होय होय. गॉन विथ द विंड. जबरदस्त आहे, हो हो. जबरदस्त आहे. गुंडा विथ द विंडो. गॉन विथ द विंड. गुंडा विथ द विंडो क्लासिक आहे. वन ऑफ द क्लासिक फिल्म्स इन Yes, yes. इंग्लिश लँग्वेज. फेवरेट सीन सांगा. एक नाही सांगता येणार, अख्खा पिक्चर माझ्या हृदयात आहे. नाही, एक सीन फेवरेट असतो आपला. तो नाही का, तो एका सीन मध्ये ते असं असं हलतो आणि मग ती असं असंच काय? अरे काय काय कुठे? ओ नाही, असं ते जातो नाही का सीन, एक सीन होता तो. कुठलं काय जातो? ती हिरोईन येते आणि तिला म्हणते obviously I want to check your house to wow, this is over. You check that one on how to chew on them, Joe. I want to tell you all over the street on sorry. त्याच्यानंतर काय झालं, पुढचं मला दिसलंच नाही. हा सीनवर तेवढाच दिसला मला. सॉरी, व्हेरी सॉरी. ऐका मला काय वाटतं ना, आपलं नाही जुळणार.